सालेकसा तहसील के भजेपार बोदलबोड़ी के बीच बाग नदी पर एक बड़े पुल को मंजूरी मिलने और निर्माण 2 साल से रुका होने के कारण नाराज नागरिकों ने बाग नदी तल पर अर्ध जल समाधि विरोध प्रदर्शन करके सरकारी प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। इससे कुछ देर के लिए तनावपूर्ण स्थिति पैदा हो गई। पिछले 60 से 70 वर्ष से पुल की मांग हो रही थी। आखिरकार पुल को मंजूरी मिल गई। इस पुल के लिए 2 बार भूमि पूजन भी किया गया। इसके बाद 2 साल पहले पुल के लिए खुदाई के दौरान पत्थर लगने से खुदाई का काम बंद होने पर पहले का रास्ता बंद हो गया था। परिणाम स्वरूप नागरिकों को 1 किलोमीटर की दूरी तक पहुंचने के लिए 15 किलोमीटर का चक्कर लगाना पड़ता है। कई बार ज्ञापन देने के बाद भी लोक निर्माण विभाग ने ध्यान नहीं दिया। उन्हें जगाने 20 फरवरी को अर्ध जल समाधि आंदोलन किया गया। आंदोलन में भजेपार बोदलबोड़ी सहित क्षेत्र के कई गाँव के नागरिक शामिल हुए। सर कसं आहे, भजेपार ते बोदलबोड़ी हा मार्ग जो पुलाचं बांधकाम आहे 2 वर्षापासून आम्हाला खोटं आश्वासन देत आहेत। आम्हाला सांगत आहेत की दगड लागलेला आहे, त्याकरिता हा बांधकाम बंद करण्यात आलेला आहे। परंतु 2 वर्ष लागतात का हा काम सुरू करण्याकरिता? काही कागद असंही सांगत आहेत की कागदपत्राची काही कमतरता आहे। कागदपत्राची कमतरता 2 वर्ष लागत नाही। आम्हाला बोदलबोड़ी ते भजेपार जाण्यासाठी फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु 15 किलोमीटरचा आम्हाला अंतर लागावं लागत आहे। तर त्याकरिता आमच्या बोदलबोड़ी आणि भजेपार या दोन्ही नागरिकांना पुष्कळ त्रास होत आहे। त्याकरिता आम्ही हा तीव्र अर्ध जल समाधी आंदोलनाचा आयोजन केलेलं आहे। आणि जोपर्यंत या पुलाचे बांधकाम सुरू होत नाही किंवा जोपर्यंत बांधकाम विभागाकडून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अर्ध जल समाधी कायम ठेवू। आमच्या फुल्या बनेल तर चांगला होईल, नाही तर त्याला बिलकुल येतो खेदाडाच काम आहे। माझा नाव माझा गंगाबाई आहे, पण त्याला चांगले ना एक सोयी करीन नेताला। ते काय एक कोरटे नाही, एक कोण नेता हो की नाला होता राम येऊ द्या। एक म्हणते मी खोदलो, एक म्हणते मी खोदलो। उद्घाटन केलं का? आता उद्घाटन केला दोन्ही नेता लोकांना। आता त्याला सोयी करीन मी भजेपारात नदी टोल्यावर ना झाला रे। मी आता 8-10 दिवस राहू। आम्ही की सालेकसा जाऊन, गोंदियाला जाऊन, तहसील मध्ये जाऊन ना कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। सालेकसा तालुक्यातून वाहणारी वाघ नदी, या वाघ नदीवर या भजेपार आणि बोदलबोड़ी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास 50 ते 60 वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती। त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली। 2 वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केलं। त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं कारण समोर करून बांधकाम बंद केलं, परंतु जो आधीचा सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं। त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला। आणि मागील 2 वर्षापासून आम्हाला 8 दिवसानंतर काम सुरू होईल, 15 दिवसानंतर सुरू होईल, पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत। म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्ध जल समाधी आंदोलन सुरू केलं आहे। जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत ठिकाणी या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल
चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।